मला सांगोला शहरामध्ये फिरताना एक गोष्ट अशी जाणवली. सांगोला शहरामध्ये एवढी मोठी जी बंदिस्त गटर लाईन झालेली आहे. त्या गटर लाईनचा पाईप बघितला तर आपल्या शेतामध्ये जे पाणी आपण करतो म्हणजे पाईपलाईन करतो तेवढा छोटा पाईप आहे. आणि त्या गटर मध्ये एकही कनेक्शन कुठलेही गटरचं सोडलेलं दिसत नाही. फक्त ठेकेदाराला मोठं करायसाठी गटर लाईन सांगोल्यामधली केलेली आहे. आणि काही ठिकाणी अशी केली आहे गटर लाईन वर आणि घर खाली आहेत. त्या लाईनचा उपयोग काय आहे का नाही हेच आम्हाला समजत नाही. एवढी 200 कोटी गटर लाईन आणली सांगोला भुयारी गटर योजना म्हणून जी प्रसिद्ध केली त्या गटर लाईनचा सांगोला शहरासाठी काही उपयोग नाही. आणि पावसाळ्यामध्ये मी बघितलं नगरपालिकेसमोर पावसाचं पाणी त्या गटर मधनं वर असं हुकळ मारत चेंबर कसं आपण करतो तसं पाणी वर येतं. मग त्या लाईनचा उपयोग काय गटर लाईनचा. सांगोला शहरामध्ये चांगला नगरसेवक देणं गरजेचं आहे, नगराध्यक्ष देणं गरजेचं आहे. ज्याचं विजन चांगलं असलं पाहिजे. सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. इथलं शहर भयमुक्त झालं पाहिजे. इथल्या तरुणांच्या हाताला काम काम मिळालं पाहिजे. इथं काय झालंय इथले जे ठराविक एरिया बघितला मी तरुणांना बरबाद करायचं काम चालू आहे सांगोल्यामध्ये. जे चांगलं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निर्णय जे घेतला भाजप बरोबर जाण्याचा त्याचं कारण एकच आहे. यापूर्वी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे जे मित्र होते सोलापूर जिल्ह्यामधले सगळे सत्तेबरोबर होते. त्यावेळी पवार साहेबांची काँग्रेसची सत्ता होती. आणि आबासाहेब जरी सत्तेत नसलं मंत्रीपद नसलं तरी त्यांचं आणि त्यांचं कायमस्वरूपी पैरा होता त्यांचा. आज फक्त पैरा बाबासाहेबांनी पैराला बैल बदललाय फक्त. पहिला काय होता महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बैल होता. आता भाजपचा बैल घेणे पैऱ्यासाठी घेतलेला आहे. बाबासाहेबांनी काही चुकीच केलं नाही. सत्तेबरोबर जाणं काम आहे आपलं. आणि इथं तालुक्यातली काय लोक चर्चा करायची बाबा तुम्ही सत्तेत नाही तुम्ही निधी कसा आणू शकता. आज सत्तेमध्ये गेलं तर लोक नावं ठेवायला बाबा तुम्हाला कसं कमळ चालतं. आम्हाला कमळ वगैरे चिन्ह काही कुठले असू दे चिन्ह आम्हाला माणूस महत्वाचा आहे. राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आबासाहेबांसाठी चांगले माणूस आहेत. त्यांचं या घरावर प्रेम आहे. आणि ते बाबासाहेबाला छोटा भाव मानतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर जायला काही अडचण नाही. आमचं फक्त एकच उद्देश आहे सांगोला शहराचा विकास झाला पाहिजे.